कांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीता कांत स्मरण जय जय राम। मध्यंतरापूर्वी आपण श्रवण केलं पंचवटी क्षेत्रामध्ये लक्ष्मण व सीतेच्या सह प्रभू रामचंद्र निवासाला असताना प्रभू रामचंद्रांच्या दिव्य स्वरूपाकडे आकर्षित होऊन रावण भगिनी शूर्पणखा रामाच्या जवळ आली आणि त्या शूर्पणखेने रामाच्या जवळ विवाहाची इच्छा व्यक्त केली। रामचंद्रांनी ते ऐकलं आणि उपरोधाने रामचंद्र उपरोधिकपणाने शूर्पणखेला म्हणतात की बाई ग, तू म्हणालीस ते 100% बरोबर आहे। ही सीता कुरूप आहे, माझ्या पात्रतेची नाही, परंतु आता करू काय? आता माझ्या गळ्याला पडली आहे, आता सोडू कसं? तू सुंदर आहेस, तुझ्याशी मी लग्नही केलं असतं, परंतु माझ्यासोबत लग्न होईल परंतु सवतीचं दुःख वाट्याला येईल। कृतदारोस्मि भवती भार्येयं दयिता मम तद विधानांतु नारीणां सुदुःखा ससपत्नता। तुझ्यासारख्या स्त्रियांना सवतीचं दुःख कधी सहन होत नाही, त्यामुळे सवतीचं दुःख भोगण्यापेक्षा मी तर काही सीतेचा आता त्याग करू शकत नाही, कारण श्रेष्ठ पुरुषाने आपल्या पत्नीचा त्याग कधी करू नये, माझा नाईलाज आहे। परंतु एक उपाय आहे म्हणतो, अनुजस्त्वेष मे भ्राता शीलवान प्रियदर्शनः श्रीमान कृतदारश्च लक्ष्मणो नाम वीर्यवान। अपूर्वी भार्ययाचार्थी तरुणः प्रियदर्शनः अनुरूपश्च ते भर्ता रूपस्यास्य भविष्यति। हा माझा भाऊ आहे, अत्यंत देखणा आहे, पराक्रमी आहे, आकर्षक आहे, आणि त्याही पेक्षा चांगली गोष्ट म्हणजे एकटा आहे। तेव्हा माझ्याशी लग्न करण्यापेक्षा जर त्याच्याशी जर तू लग्न केलंस तर माझ्यापेक्षा जास्त सुख तो तुला देईल। आता ते रामाचं वक्तव्य होतं, त्या वक्तव्याने तिला प्रभावित केलं। तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे म्हणतो, मी त्या तुमच्या भावाशीच लग्न करते म्हणते। लक्ष्मणाच्या जवळ आहे, लक्ष्मणाला म्हणते भावाची आज्ञा पाळून माझ्याशी लग्न करा। इति रामेण सा प्रोक्ता राक्षसी काममोहिता विसृज्य रामं सहसा ततो लक्ष्मणम् अब्रवीत् अस्य रूपस्य ते युक्ता भार्याहं वरवर्णिनी मया सह सुखं सर्वान् दण्डकान् विचरस्यति। एवमुक्तस्तु सौमित्री राक्षसा वाक्यको विदः तथा शूर्पणखीं स्मृत्वा लक्ष्मणो युक्तमब्रवीत् कथं दासस्य मे दासी भार्या भवितुमिच्छसि सोऽहमार्येण परवान भ्राता कमलवर्णिनी। म्हणे माझ्या दादाने सांगितलं ते अगदी बरोबर आहे, म्हणे मी एकटाही आहे,
परंतु लक्ष्मण म्हणतो की माझ्याशी जर तू लग्न केलंस तर तुला सवतीच्या दुःखापेक्षा जास्त दुःख मिळेल. म्हणे कसं? म्हणे मी आहे नोकर, मालकाच्या इच्छेप्रमाणे मला वागावं लागतं. नोकराला स्वत्व कधी नसतं. एका सुभाषितकाराने वर्णन केलंय की एखादा योगी जसा ब्रह्मचारी राहतो तसंच नोकराला सुद्धा राहावं लागतं. मालकाच्या कामाकरता केव्हाही घरदार सोडून जावं लागतं, कुठेही झोपावं लागतं, कुठेही पडावं लागतं, काही खावं लागतं, काही प्यावं लागतं. बरं, एवढं सगळं करून सुद्धा मालक कधीच नोकराला चांगलं म्हणत नाही. भर्तृहरींनी वर्णन केलंय, मौनान्मुखः प्रवचन पटुर वाचको जल्पको वा दृष्टः पार्श्वे वसति च सदा दूरतः प्रगल्भः क्षान्त्याभिरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः सेवा धर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः. जर नोकर बोलणारा नसेल तर त्याला मुका म्हणलं जातं. जर तो बोलणारा नसेल तर त्याला मुका म्हणलं जातं. बोलणारा असेल तर वाचाळ म्हणलं जातं. जास्त बोलूनही चालत नाही आणि न बोलूनही चालत नाही. दृष्ट पार्श्वे वसतेचे सदा, मालकाच्या जवळ जर तो राहत असेल तर त्याला फार धाडसी म्हणलं जातं. आणि जर दूर राहत असेल तर कामचुकार म्हणलं जातं. मालकाच्या जवळ राहणार असेल, मालकाला कधी सोडतच नाही, मालकाला सोडून जाणार असेल, दूर राहणार असेल, कामचुकार म्हणलं जातं. क्षान्त्याभिरुर यदि न सहते प्रायशो नाभिजातः. जर त्याने त्रास सगळे सोसले, जर सगळे त्रास निमूटपणाने जर तो सोसत असेल तर त्याला घाबरट म्हणलं जातं. आणि जर सगळे त्रास जर त्याने सोसले नाही तर त्याला जर त्रास सोसले तर घाबरट म्हणलं जातं आणि जर त्रास सोसले नाही तर उन्मत्त म्हणलं जातं. म्हणजे कधीही कितीही सेवा केली, किती चांगलं वागलं तरी मालक नोकराला काही चांगलं कधी म्हणत नाही. नोकराचं सुख, नोकराचं जीवन, सेवावृत्ती कधी सुखाची असत नाही. आणि म्हणून नेहमी सगळ्यांची मर्जीच त्याला सांभाळावी लागते. स्वायत्ता नसते, स्वातंत्र्य नसतं. आपल्या मनाला येईल तसं तो वागू शकत नाही. त्यामुळे ही सगळी परिस्थिती नोकराची असल्यामुळे मी जर दास असेल, नोकर असेल तर दासाची पत्नी दासी, मी नोकर आणि तू मोलकरीण होशील. तेव्हा मोलकरणीच्या दुःखापेक्षा मोलकरीण कोणाची तरी होण्यापेक्षा सवत असलेली मालकीण व्हायला काय हरकत आहे. आता लक्ष्मणाचं म्हणणं सुद्धा तिला पटलं. ती परत रामाकडे आली. रामाला म्हणते आमचा स्वीकार करा. राम म्हणाले, अगं सवतीचा त्रास काय कमी असतो का? त्या सवतीमुळे मालकालाही सुख कधी मिळत नाही.
एका पुरुषाच्या 2 पत्न्या होत्या म्हणे. त्यातली एक होती तरुण आणि एक होती थोडी वयाची. एकदा काय झालं, त्या पुरुषाला एक पांढरा केस आला. आता त्या तरुण पत्नीने विचार केला, जर आपल्या नवऱ्याचे पांढरे केस जर झाले आपल्या नवऱ्याला लोक म्हातारा म्हणतील, आणि म्हणून नवऱ्याचे पांढरे केस असता कामा नये म्हणून तिने पांढरे केस उपटायला सुरुवात केली. दुसरी जी वयाची होती तिने तिचे काळे केस, कारण लोक म्हणतील नवऱ्यापेक्षा बायकोच म्हातारी झाली, त्यामुळे तिने तिचे काळे केस उपटायला सुरुवात केली. आता परिणाम काय झाला असेल. रामचंद्र म्हणतात की हे काही तुमच्या दोघांच्या भांडणात मला दुःखी कष्टी व्हायचं नाही, त्यामुळे मी काही तुझा स्वीकार करू शकत नाही. आता ती म्हणाली, रामा तू सवतीचंच दुःख सांगतोयस ना, हे सवतच राहिली नाही तर. आपल्या दोघांमध्ये आडवी येत आहे ती ही सीता. मी आता या सीतेलाच नष्ट करते म्हणेल. ती एकदा मेली की मग काय हरकत आहे, मग तर सवतीचं दुःख नाही. लक्ष्मणाला अगदी बरोबर, कारण ही सीता अशीच आहे बघा. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, एताम विरूपाम असतीम कराताम निर्णतोदरीम भार्यां वृद्धां परित्यज्य त्वामे वैश्य भजिष्यती. म्हणे रामाने या सीतेला सोडून तुझा स्वीकार केला पाहिजे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु इथे मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे तो उपरोधकपणाने लक्ष्मण बोलतोय. म्हणे ती सीता कुरूप आहे, तिला तो म्हणतोय ते खरं उपरोधकपणाने म्हणतोय. वास्तविक पाहता लक्ष्मणाला ह्या श्लोकातून सीतेचं विलक्षण सौंदर्य सांगायचं आहे. ते कसं त्याने सांगितलं, तर विरूपा म्हणजे चांगलं रूप नसलेली असं नाही. विगता रूपा यस्य सा विरूपा, म्हणजे जिचं सौंदर्य गेलेलं आहे असं नाही. विरूपा या शब्दाचा अर्थ लक्ष्मणाला तिथे अभिप्रेत आहे की विशेष रूप असलेली, म्हणजे हिच्यासारखी कोणी नाही. त्रिभुवन सुंदरी असती. आता इथे म्हणजे जी सती नाही ती असती असं नाही, तर जिच्यासारखी कोणी नाही अशी असती. कराला म्हणजे अगदी योग्य प्रमाणामध्ये सगळे अवयव असणारी. निर्णतोदरी म्हणजे पोट आतमध्ये गेलेली अशी नाही, तर लहान पोट असणारी. वृद्धा म्हणलेलं आहे, इथे ज्ञानवृद्धा अभिप्रेत आहे, अनुभवाने मोठी असणारी. लक्ष्मण म्हणतो की बघ रामाशी तुझा कसा विवाह होईल, तुला कसा रामाशी विवाह करता येईल. सीतेला मारण्याकरता म्हणून ती सीतेकडं धावू लागली. रामाने केवळ हुंकाराने तिला स्तब्ध केलं आणि रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात
इतिसा लक्ष्मणेनोक्ता कराला निर्णतोदरी मन्यते तद्वच सत्यम परिहास विचक्षणा. लक्ष्मणाने केलेल्या उपहासाला, लक्ष्मणाने केलेल्या थट्टेला सुद्धा तिने खरंच मानलं. लक्ष्मणाने तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं, तिला ते खरंच वाटू लागलं. ती म्हणू लागली, खरोखर मला माहीत नव्हतं मी एवढी सुंदर आहे, तुमच्याकडूनच मला कळालं म्हणे. दुसरं रूपही घ्यायची गरज नाही म्हणे, याच रूपामध्ये मी रामाशी विवाह करते म्हणे. आजच मी या सीतेला खाऊन टाकते म्हणे. ताम मृत्युपाश प्रतिमाम आपतंती महाबलाः विगृह्य राम कुपितः ततो लक्ष्मणमब्रवीत. आणि तिची ती सीतेला मारण्याविषयीची ती चेष्टा पाहून प्रभू रामचंद्रांना आता मात्र राग आला. इथपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत ते सगळे विनोदात थट्टेत घेत होते, परंतु रामचंद्र म्हणतात अशा अनार्य स्त्रीशी विनोदाने सुद्धा वागू नये. अशा अनार्य लोकांशी परिहास सुद्धा करू नये, त्यांच्याशी बोलू सुद्धा नये. क्रूरैहि अनार्यै सौमित्रे परिहासः कथंचन नकार्य पश्य वैदेहीं कथंचित सौम्य जीवितम इमां विरूपाम असतीम अतिमत्तां महोदरीं राक्षसीं पुरुषव्याघ्र विरूपम इतुमर्हसी. म्हणे हिला विद्रूप करून टाक. रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणाने तिचे केस धरले, कमरेची तलवार काढली आणि त्या तलवारीचे आघात, पहिल्यांदा त्या तलवारीचा घाव तिच्या नाकावरती केला, मग तिच्या कानांवरती केला. इत्युक्तो लक्ष्मणस्तस्या क्रुद्धो रामस्य पश्यतः उद्धृत्य खड्गं चिच्छेद कर्णनासे महाबलः. निकृत्त कर्णनासातु विस्वरं सा विनद्य च यथागतं प्रदुद्राव घोरा शूर्पणखा वनम. आणि मग ती विद्रूप झाल्यानंतर नाक नष्ट झालं, जखमी झालं, कान तुटले गेले, अतिशय विद्रूप झाली. आणि ह्या आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता म्हणून आपल्या भावाकडे खराकडे गेली. सगळी घटना सांगितली, कोणी आपला अपमान केला ते सांगितलं, कशाकरता आपला अपमान केला ते सांगितलं. आणि खराला म्हणते, ज्याने माझा अपमान केलेला आहे, ज्याने माझा अपमान करायला लावलेला आहे आणि जिच्यासाठी माझा अपमान झालेला आहे, त्या तिघांचं रक्तप्राशन केल्याची माझी इच्छा आहे म्हणते. तेव्हा माझी इच्छा तू पूर्ण कर, माझ्या अपमानाचा बदला घे. खरं म्हणतो, ज्याने तुझा अपमान केला तो कोण आहे, कुठं राहतोय? मग तिने रामाचा परिचय दिलेला आहे खराला. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजनांबरो फलमूलाशनो दांतो तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्यास्तां भ्रातरौ रामलक्ष्मणौ. बघा, हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा ह्या करता आहे की काही महिन्यापूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये एक मूर्ख राजकारणी व्यक्तीने एक वाच्यता केली. आपल्या मांसभक्षणाचं समर्थन करण्याकरता म्हणे, तुम्ही काय आम्हाला सांगता,
काय खावं काय खाऊ नये, ज्याला तुम्ही आदर्श मानता तो राम सुद्धा मांस भक्षण करणारा होता. त्याच्याकरता त्यांनी वाल्मिक रामायणातल्या एका श्लोकाचा संदर्भही दिला. म्हणजे इथे इथे लिहिले की रामाने शिकार केली. शिकार कशाला केली जाते? खाण्याकरता. आणि म्हणून राम सुद्धा मांसाहारी होता, म्हणून आम्ही मांसाहारी आहोत. परंतु त्या श्लोकाचं जे भाष्य आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की तिथे मनोरंजना करता रामाने शिकार केली, लक्ष्मणाने शिकार केली असा उल्लेख आहे. मनोरंजना करता शिकार करून मग निर्वाहा करता रामाने कंदमुळं भक्षण केले असं त्या श्लोकाचा विस्तार भाष्याच्या माध्यमाने टीकेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा बघा, ती मांस सेवन करणारी ती शूर्पणखा रामाचं लक्ष्मणाचं वर्तन सांगते की ते कसे आहेत. तरुणौ, ते तरुण आहेत, देखणे आहेत, सुकुमार आहेत, पराक्रमी आहेत. पुंडरीक विशालाक्षौ, कमळासारखे त्यांचे डोळे आहेत. चीर कृष्णा जनांबरो, वल्कल त्याने परिधान केलेले आहेत. फलमूला शनौ, ते काय खातात तर कंदमुळं खातात. फलमूला शनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यास्तां भ्रातरौ रामलक्ष्मणौ. असे ते रामलक्ष्मण आहेत. गंधर्वराज प्रतिमौ पार्थिव व्यंजनान्वितौ देवो वा दानवा वेतौ न तर्कयितुमुत्सहे. तरुणी रूपसंपन्ना सर्वाभरणभूषिता दुष्टा तत्र मया नारी तयोर्मध्ये सुमध्यमा. इथे मात्र खराच्या समोर ती शूर्पणखा सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करते. तरुणी, ती कशी आहे? तरुण आहे, रूपसंपन्ना, अत्यंत देखणी आहे. म्हणजे ती अशी नेमकेपणाने राहणारी आहे, अशी ती नीटनेटकी राहणारी आहे की तिला सुंदर दिसण्याकरता अलंकारांची सुद्धा आवश्यकता नाही. याच्यातून काय लक्षात येतं की एखादी स्त्री ही सुंदर केव्हा दिसते? जेव्हा ती नीटनेटकी राहते. भरपूर अलंकार घातले म्हणून स्त्री सुंदर दिसतेच असं नाही. आणि बघा, प्रत्येक अलंकारांची एक जागा असते. जर तो अलंकार तिथे न घालता दुसरीकडे जर घातला तर हार कंठगत स्त्रीणाम नूपुराणीचे पादयोः असं वर्णन आहे. ही स्त्रीच्या गळ्यामध्ये हार असतो आणि पायामध्ये पैंजण असतं. पैंजण गळ्यात घातलं तर ते कसं दिसेल? भरपूर दागदागिने घातले म्हणजे सुंदर दिसतं असं नाही. स्त्रीने नीटनेटकं राहिलं पाहिजे. सौंदर्य तिच्या वर्तनावरती अवलंबून आहे. ताभ्याम उमाभ्याम संभूय प्रमादाम अधिगृह्यताम इमाम अवस्थाम नीताहम यथा नाथा सती तथा. म्हणे त्या रामाशी विवाहित होण्याची माझी इच्छा होती,
परंतु त्या सीतेमुळे तो माझ्याशी विवाहित झाला नाही. आमच्या दोघांमधला तिचा काटा काढण्याकरता म्हणून मी जेव्हा प्रवृत्त झाले तेव्हा अशी अवस्था लक्ष्मणाकरवी रामाने माझी केली. आणि म्हणून ज्याने मला अपमानित केलेला आहे, ज्याच्या आज्ञेने मी अपमानित झालेले आहे आणि जिच्या करता मी अपमानित झालेले आहे, या सगळ्यांचं रक्तप्राशन करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या अपमानाचा बदला तू घेतलाच पाहिजेस. खराने तिला आश्वासित केलं, आश्वस्त केलं आणि पहिल्यांदा 14 पराक्रमी राक्षसांना खराने पाठवलं. ते सगळे मारले गेले. त्या 14 राक्षसांच्या वधाची खबर खराला कळाली आणि नंतर मग दूषणाला, त्रिशिराला आपल्या सोबत घेऊन 14,000 राक्षसांना घेऊन तो खर रामाशी युद्ध करण्याकरता म्हणून जनस्थानामध्ये निघाला. जेव्हा तो निघाला तेव्हा निरनिराळी अपशकुन त्याला होऊ लागली. काय त्याने पाहिलं? तया परिषितः सर्वं निपेतुस्तुरगास्तस्य रथयुक्ता महाजवाः समे पुष्पचिते देशे राजमार्गे यदृच्छया. अपशकुन झाले. काय झालं? ज्या रथामध्ये बसून तो युद्धाला चाललेला होता त्या रथाचे घोडे एकाएकी अचानक जमिनीवरती आडवे झाले. मी खात्रीने सांगत नाही, परंतु मी एक म्हणजे तसं असेलच हे काही मी म्हणत नाही, परंतु एक गोष्ट मी ऐकलेली आहे की घोडा कधी बसत नाही म्हणे आणि घोडा बसणं चांगलं असत नाही म्हणे. तो खर जेव्हा रथामध्ये बसून निघाला तेव्हा एकाएकी त्याचे घोडे जमिनीवरती बसले गेले. पहिला अपशकुन झाला. त्याने पाहिलं की आकाशामध्ये मेघ दाटून आलेले आहेत. त्या मेघातून वर्षाव होतो आहे, परंतु तो जो वर्षाव होतो आहे तो रक्ताच्या रूपामध्ये त्याला दिसू लागला. रक्ताचा पाऊस पडतो आहे असं त्याला दिसू लागलं. त्याने पाहिलं की सूर्याच्या भोवती एक विशिष्ट अशी प्रभा आलेली आहे. त्या प्रभेला जो किनारा आहे तो गुलाबी रंगाचा आहे. श्यामं रुधिर पर्यंतम बभूव परिवेषणम आलात चक्र प्रतिमं प्रतिगृह्य दिवाकरम. त्या प्रभेचा जो किनारा होता तो गुलाबी रंगाचा होता आणि ती जी प्रभा दिसत होती ती काळ्या रंगाची दिसत होती. काळा सूर्य दिसू लागला भर दुपारी. त्वदो ध्वजम उपागम्य हेमदंडम समुच्छ्रितम समाक्रम्य महाकायः तस्तो गृध्रसुदारुणः. ज्या रथावरती तो बसलेला होता त्या रथावरती जो झेंडा होता, ध्वज होता, त्या ध्वजावरती एकाएकी महाकाय असं एक गिधाड येऊन बसलं. हे अपशकुन सांगितलं. निरनिराळ्या मी याकरता पहिल्याच दिवशी कथेमध्ये म्हणाले की जो विचार महर्षी वाल्मिकींनी केलेला आहे तो विचार कोणीच केलेला नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतील. आपण दुःस्वप्न पाहिले,
भरताला पडलेले दुःस्वप्नांचं वर्णन केलं, दुःशकुनांचं वर्णन आहे. पुढे शकुनांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. किंवा पुढे मद्याचे निरनिराळे प्रकार, दारूचे प्रकार, ज्याला आज आपण पाहतो ना, फळापासून बनलेली, धान्यापासून बनलेली, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेत. वास्तुशास्त्र आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. भविष्यामध्ये त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. सांगायचा मुद्दा माझा हा आहे की असा कोणताही विषय नाही की ज्याचा विचार महर्षींनी केलेला नाही. आवर्जून आपण वाल्मिकी रामायण अभ्यासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. जनस्थान समीपेच समक्रम्य खरस्वनाः विवस्वान विस्वरान विविधान नादान मांसादा मृगपक्षिणः. काही क्रूर पक्षी एकाएकी ओरडत आहेत असं त्याने पाहिलं. कुत्र्यांचं रडणं सुरू झालं. बभूव तिमिरंघोरम उद्धतम रोमहर्षणम दिशो वा प्रदेशो वापी सुव्यक्तम चकाश्रे. एकाएकी अंधार, म्हणजे भर दुपारी एकाएकी अंधार दाटला, त्याला दिसणं सुद्धा कठीण झालं. कबंध परिघा भासो दृश्यते भास्करांतिके जगराह सूर्यम स्वर्भानुः अपर्वणि महाग्रहः. एकाएकी ग्रहण, सूर्यग्रहण त्याला जाणवू लागलं. केतूने सूर्याला ग्रासलेला आहे असं एकाएकी तो पाहू लागला. सूर्याची प्रभा ही त्याला आता प्रभावित करत नव्हती. बघा, आपल्याला सूर्याकडे पाहणं शक्य होत नाही, परंतु तो सहज सूर्यप्रभेकडे पाहू शकत होता. आपलं मरण जवळ आलेल्याचं लक्षण आहे. सहज सूर्याला पाहता येणं, प्रखर सूर्याला सहज पाहता येणं हे मृत्यू जवळ आलेल्याचं लक्षण आहे. प्रवाति मारुत शीघ्रम निष्प्रभो भूत दिवाकरः उत्पेतुश्च विना रात्रिम ताराः खद्योतसमप्रभाः खद्योतसप्रभाः संलीनमीन विहगा नलिन्य शुष्कपंकजाः. रात्रीशिवाय आकाशामध्ये तारकांचा उदय झालेला आहे. चांदण्या रात्रीशिवाय आकाशात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तस्मिन् क्षणे बभूवश्च विना पुष्प फलैर्द्रुमाः उद्भूतश्च विना वातं रेणुर्जलधरारुणः. त्याने पाहिलं की वारा सुटलेला नाही, तरी सुद्धा एकाएकी झाडाची फळं फुळं पडायला लागलेली आहेत. अशा अनेक अपशकुन या खराला जाणवू लागले. एकाएकी त्याचं डोकं दुखू लागलं. पृथ्वी डोलू लागलेली आहे, भूकंप होऊ लागलेले आहेत असं त्याला जाणवू लागलं. सातस्य गर्जितम ललाटे च रुजो जाता न च मोहान्य वर्तत तान समीक्ष महोत्पातान उत्थितान रोमहर्षणान अब्रवीन राक्षसान् सर्वान प्रहसंच खरस्तदा. आणि हे सगळे अपशकुन जेव्हा पाहिले तेव्हा सोबत जाणारी सेना सगळी पहिल्यांदाच गर्भगळीत झाली.
ते म्हणाले अपशकुन झाले, आपण जर आता युद्धाला गेलो तर आपलं अपयश नक्की आहे, मग कशाला जावं. खराने हे पाहिलं आणि युद्ध परांगमुख झालेल्या आपल्या सैन्याला चेतना देण्याकरता म्हणून तो म्हणू लागला की पराक्रमी पुरुषाच्या समोर शकुन अपशकुन काही नसतात. योद्ध्याने युद्धापासून होणाऱ्या कधीही परांगमुख व्हायचं नसतं, तोच खरा अपशकुन असतो. आणि काही जरी झालं तरी आता मागं फिरायचं नाही. ऊर्जा निर्माण केली सैन्यामध्ये आणि तो सैन्याला घेऊन निघाला त्या सगळ्या अपशकुनांकडे दुर्लक्ष करून. ही सगळी शकुन रामचंद्र पाहत होते. रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की ह्या सगळ्या शकुनांवरून या सगळ्या राक्षसांचा आता नाश होणार आहे, ही गोष्ट नक्की आहे. सन्निकर्षे म्हणे संप्रहारस्तु सुमहान भविष्यति न संशया अयमाख्यात मे बाहू स्फुरमाणो मुहुर्मु. माझे खांदे जे आहेत उडू लागलेले आहेत. रामचंद्र म्हणतात की माझ्या यशाची हे सूचना देतात मला. उद्यतानां हि युद्धार्थम येषां भवति लक्ष्मण निष्प्रभम वदनम तेषां भवत्यायुः परीक्षयः. आणि मी तुझ्याकडे पाहिलं तर मला दिसतंय की तुझ्या चेहऱ्यावरती विशेष तेज आलेला आहे. खराने मात्र कोणाला पाहिलं की त्याला चेहऱ्यावरती कांती दिसत नव्हती. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती तेज न दिसणं हे सुद्धा आपल्या जवळ आपल्याला मरण येण्याचं सूचक आहे, लक्षण आहे. आणि म्हणून अनागत विधानतु कर्तव्यम शुभमिच्छता आपदम शंकमानेन पुरुषेण विपश्चिता. ज्या पुरुषाला यशस्वी व्हायचं आहे, एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी शकुन अपशकुन एखाद्या पुरुषाने पाहिले पाहिजेत. कौल, काही काही प्रांतामध्ये कौल धरण्याची एक पद्धत असते. प्रामुख्याने मी परवा जेव्हा गोव्यामध्ये गेलो तेव्हा मला कळालं की तिथे जी निरनिराळी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये कौल घेण्याची एक पद्धत आहे. मग तिथे त्या देवतेला विचारलं जातं की आम्ही अमुक अमुक कार्य करणार आहोत आणि हे कार्य आम्ही करावं की न करावं. मग त्या देवतेकडून तसा कौल येतो. मग त्याची लक्षणं ते फुलावरून वगैरे ते ओळखतात. मग काही देवता त्या कार्यपूर्ती करता म्हणून काही अपेक्षा करतात. मग जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेची पूर्तता करावी लागते. तर काही देवता काहीच अपेक्षाही करत नाहीत, निरनिराळी. रामचंद्रांना तिथे रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात की ज्या पुरुषाला यशस्वी व्हायचंय त्या पुरुषाने कार्याच्या प्रारंभापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. म्हणे तू सीतेला घेऊन एका गुहेमध्ये थांब. म्हणे मी या सगळ्या राक्षसांना, या सगळ्यांना नष्ट करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, बळ तुझ्याकडे आहे, परंतु मला एकट्याला या सगळ्या राक्षसांचा निष्पात करायचा आहे. प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावून
कंबर कसून सिद्ध होते, कटिबद्ध ज्याला म्हणले. खरदूषण त्रिशिरा यांच्यासोबत 14,000 राक्षसांच्या सोबत होणारं प्रभू रामचंद्रांचं ते युद्ध पाहण्याकरता आकाशमंडलामध्ये सगळ्या देवता आलेल्या होत्या आणि घनघोर अशा युद्धाला प्रारंभ झाला. आणि त्या 14,000 राक्षसांचा नाश प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलेला आहे. ते सगळे मारले गेले. आणि ही सगळ्या राक्षसांच्या संहाराची खबर एका राक्षसाने, राक्षसराज गुप्तहेराने राक्षसराज रावणापर्यंत पोचवली. त्वरमाणस्ततो गत्वा जनस्थानात अकंपनः प्रविश्य लंकां वेगेन रावणं वाक्यमब्रवीत. अकंपन नावाचा एक राक्षस रामाकडून झालेला हा सगळ्या राक्षसांचा संहार पाहून, खरं दूषणांचा मृत्यू पाहून, त्रिशिराचा मृत्यू पाहून ही खबर रावणाला जाऊन त्याने दिली. रावण म्हणतो, ज्याने हा सगळा संहार केला, कोणी केलं हे सगळं? मग त्याने रामाचा सगळा परिचय वगैरे दिला. आणि तो अकंपन म्हणतो, ह्या सगळ्या अपमानाचा, परिस्थितीचा बदला घेतला पाहिजे. आणि तो बदला कसा घेता येईल? म्हणे, राजा, माझा तुला सल्ला आहे की त्या रामाची जी सीता नामक अति सुंदर पत्नी आहे, तिचा अपहार तू कर. म्हणजे त्या सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन राम आपले प्राण सोडेल. रामाच्या विरहाने लक्ष्मण आपले प्राण सोडेल. आणि म्हणून ज्यांनी आपल्या बांधवांचा मृत्यू घेतलेला आहे, ज्यांनी आपल्या बांधवांना मारलेला आहे, त्यांचा मृत्यू होईल, आपला बदला पूर्ण होईल. बहिणीच्याही अपमानाचा बदला पूर्ण होईल. नतं वद्यमहं मन्ये सर्वदेवासुरैरपि अयन्तस्य वधोपायः तन्ममैकमना शृणु भार्या तस्योत्तमा लोके सीता नाम सुमध्यमा श्यामा समविभक्तांगी श्रीरत्नम रत्नभूषिता न दैवी न गंधर्वी नाप्सरा न च पन्नगी. म्हणे, त्या सीते एवढं सुंदर या जगामध्ये कोणीच नाही. तिच्या एवढी सुंदर कोणती देवकन्या नाही, गंधर्व कन्या नाही, कोणती अप्सरा नाही की नागकन्या नाही. तिच्या सौंदर्याच्या समसौंदर्य असलेली एकही स्त्री मला जगामध्ये दिसत नाही. सीतेच्या अपहाराचा विचार रावणाने केला आणि रावण आपला रथ सिद्ध करून मारीच्याकडे आला. मारीच्याने रावणाचं स्वागत केलं, त्याचं आतिथ्य केलं. आणि येण्याचं रावणाला प्रयोजन विचारलं. रावण जो आला तो अतिशय गडबडीने आला, घाईने आला, एकाएकी आला, कोणतीही सूचना न देता आला. मारीच्याने ओळखलं की काहीतरी महत्वाचं कारण आहे, काहीतरी विशेष घडलेलं आहे. येण्याचं रावणाला प्रयोजन विचारतो. रावणाने आपल्या सगळ्या बांधवांच्या
मृत्यूची खबर दिली आणि हा मृत्यू ज्यांनी आपल्या बांधवांना मारलेला आहे त्या रामाचा बदला मला घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता त्या रामाची जी सीता नामक पत्नी आहे तिच्या अपहाराकरता रावण म्हणतो की मला तुझं साह्य पाहिजे. मारीचाने हे ऐकलं आणि मारीच रावणाला म्हणतो आख्याता केनवा सीता मित्र रूपेण शत्रुणा त्वया राक्षस शार्दूल कोन निंदन्ति नंदती नंदितः. ज्या व्यक्तीने तुला सीतेच्या अपहरणाचा सल्ला दिलाय म्हणजे तो व्यक्ती तुझा मित्र नाही तर तोच तुझा शत्रू आहे. कारण अमित्र कोणाला म्हणावं शत्रू कोणाला म्हणावं एका सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे. रहस्य भेदो यांच्याच रहस्य भेदो यांच्याच नेण्युर्यम चलचित्तता क्रोधो निस्सत्यता द्यूतम एतत् मित्रस्य दूषणम. गुपित उघड करणं नेहमी याचना करत राहणं मागत राहणं अस्थिर चंचलता असणं क्रोध करणं खोटेपणाने वागणं व्यसनाला प्रवृत्त करणं व्यसनी बनवणं आणि अनुचित कर्माला प्रवृत्त करणं हेच शत्रूचं लक्षण आहे. त्यामुळे ज्याने तुला हा सल्ला दिला तो तुझा मित्र नाही तर तो तुझा शत्रू आहे असं तू समज. सीतामिहान यस्वेति को ब्रवीति ब्रवीहिमे रक्षो लोकस्य सर्वस्य कशृंगम छेत्तुमिच्छति. म्हणे त्याला ज्याने तुला सल्ला दिलेला आहे त्याला तुझ्या भाऊ बांधवांना जिवंत राहिलेलं पाहायचं नाही म्हणून तो तुला असा सल्ला देतोय. त्याच्या मनामध्ये निश्चितच कपट आहे. ज्याचे मनी कपट तो मित्र न तो म्हणावा. दासगणू महाराज म्हणतात की ज्याच्या मनात कपट असतं ज्याच्या मनात वाईट असतं त्याला कधी मित्र म्हणू नये. परोक्षे कार्य हंतारम. जो वरवर आपल्याशी गोड बोलतो समोर गोड बोलतो पण माग मात्र आपली निंदा करतो. परोक्षे कार्य हंतारम. आपल्या पश्चात आपली निंदा करणारा आपल्या कार्यामध्ये विघ्न आणणारा समोर समोर मात्र गोड बोलणारा असा मित्र कसा असतो म्हणे विष मिसळलेल्या दुधासारखा असतो. वर्जयेत तादृशम मित्रम विषकुंभम पयोमुखम. अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. विशुद्ध वंशाभिजनाग्रहस्थ तेजोमद संस्थितदोर विषाणः उदीक्षितुं रावणनेह युक्त संयुगे राघवगंध हस्ति. प्रसीद लंकेश्वर राक्षसेन्द्र लंकां प्रसन्नो भवसाधु गच्छ त्वं स्वेषु दारेषु रमस्व नित्यं रामस्य भार्यो रमतां वनेषु. जर तुला तुझे प्राण वाचवायचे असतील जर तुला तुझ्या वंशाचं रक्षण करायचं असेल तुझ्याकडे असलेली संपत्ती चिरकाळ जर तुला भोगायची असेल रामाच्या वाट्याला जाऊ नकोस सीतेचा विचार करू नकोस.
आणि सुखाने समाधानाने राहा असा सल्ला मारीच्याने रावणाला दिला. मारीच्याचा निरोप घेऊन रावण तिथून निघून गेला. इकडे खर, दूषण, त्रिशिरा यांच्यासह 14,000 राक्षसांचा नाश झाल्यानंतर आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता म्हणून ती शूर्पणखा रावणाच्या जवळ आली. 7 मजली इमारतीच्या अगदी टेरेसवर, गच्चीवर तो रावण बसलेला होता. सुवर्ण सिंहासनावर विराजमान होता. देव, गंधर्व, भूत, पिशाच या सगळ्यांना तो अजिंक्य असा होता. ज्याने पूर्वी कैलास पर्वतावरती आक्रमण करून कुबेराला जिंकलेलं होतं, त्याचं पुष्पक विमान काढून घेतलेलं होतं. सगळ्या देवतेंना आपले दास त्याने केलेलं होतं. 10,000 वर्ष ज्याने ब्रह्मदेवांचं तप केलेलं होतं. असा तो अतिशय पराक्रमी असा तो रावण सुवर्ण सिंहासनावरती बसलेला होता. शूर्पणखा आली. तिचं नाक नष्ट झालेले होते, तिचे कान तुटलेले होते आणि अशा विद्रूप शूर्पणखेला पाहिल्याबरोबर पहिल्यांदा रावणाला हसूच आलं. स्वाभाविक माणसाचा एक दोष आहे, दुसऱ्याचं व्यंग पाहिल्यावर त्याला हसू येतं. शूर्पणखेला पाहून तो हसू लागला आणि शूर्पणखेला त्या अपमानापेक्षाही त्या हसण्याचं वाईट वाटलं. बघा, पडण्याचं जे दुःख असतं त्यापेक्षाही कोणी पडताना पाहिल्याचं दुःख मोठं असतं. ही स्वाभाविक एक स्थिती आहे. त्यामुळे शूर्पणखेला काही ते सहन झालं नाही. ती अतिशय रागावली, लालबुंद डोळे झाले, लालबुंद चेहरा झाला. रावणाला चिडून म्हणते की राजा म्हणून राहण्याच्या लायकीचा तू नाहीस. प्रमत्तः कामभोगेषु स्वैरवृत्तो निरंकुशः समुत्पन्नं भयंगोरम बोद्धव्यम नावबुध्यसे. तू म्हणे कामी आहेस, स्वेच्छाचारी आहेस, केवळ भोगांमध्येच तू आसक्त झालेला आहेस. आपल्या राज्यामध्ये काय घडामोडी घडतात ह्याचं सुद्धा तुला ज्ञान नाही आणि म्हणून राजा म्हणून राहण्याच्या लायकीचा तू नाहीस. अयुक्तजारम दुर्दर्शम अस्वाधीनम नराधिपम वर्जयंती नरान दूरान नदी पंकमिवद्विपाहा. जसा एखादा हत्ती चिखलापासून दूर असतो, राहतो, त्या दलदलीमध्ये आपण अडकू नये ह्याकरता एखादा हत्ती जसा दलदलीपासून दूर असतो त्याप्रमाणे जो राजा गुप्तहेरांच्या मार्फत दुसऱ्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी जाणत नाही, ज्याला आपल्या राज्यामध्ये कुठे काय घडतं आहे हे माहीत नाही, लोक सुद्धा त्याच्यापासून 4 हात दूर असतात, त्याच्याजवळ कधी लोक येत नाहीत. त्वंतु बालस्वभावश्च बुद्धिहीनश्च राक्षस ज्ञातव्यम तन्न जानीषे कथम राजा भविष्यति.
लहान मुलासारखा तुझा स्वभाव आहे. जसं एखादं लहान मूल आपल्या हातामध्ये असलेल्या वस्तूच्या खेळण्यामध्येच गुंग होतं, त्याला दुसरं काही जसं काही कळत नाही, तसं तू सुद्धा विषयभोगांमध्ये गुंग झाल्यास आणि बाकी काय घडते तुला माहित नाही. यस्मात् पश्यन्ति दूरस्थान सर्वान् अर्थान् नराधिपाः चारेण तस्मादुच्यन्ते राजानो दीर्घचक्षुषः. गुप्तहेरांच्या माध्यमाने दूरवर दुसऱ्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी तो राजा जाणू शकतो, म्हणून त्याला चार चक्षु म्हणलेलं आहे किंवा दीर्घचक्षु म्हणलेलं आहे. म्हणे आज माझ्या लक्षात आलं की तुझे सल्लागार सुद्धा तुझ्यासारखेच आहेत, दुष्ट दुराचारी. अयुक्तजारम मन्यत्वाम प्राकृतैः सचवैर्युतः. अपात्र अशा मंत्र्यांना तू नियुक्त केलेले आहेस. तुझ्यासारखेच तुझे मंत्री, ते तुला योग्य असा सल्ला देत नाहीत आणि तू योग्य असं वर्तन करत नाहीस. त्वंतु लुब्ध प्रमत्तश्च पराधीनश्च राक्षस विषयेस्वे समुत्पन्नम यद्भवम नावबुध्यसे. तू अतिशय लोभी आहेस, तू चुका करणार आहेस, पराधीन आहेस, विषयाधीन आहेस, म्हणून भय जवळ आलेलं सुद्धा तुला कळत नाही. अतिमानिनम अग्राह्यम आत्मसंभावितम नरम क्रोधनम व्यसने हंती स्वजनोपी नराधमम. म्हणे शहाणे लोक कोणाच्या जवळ राहत नाहीत. जो अत्यंत अभिमानी असतो त्याचप्रमाणे जो स्वतःला फार मोठा समजत असतो, जो कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या, दोषांच्या आहारी गेलेला असतो, जो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहत नाही, ज्या व्यक्तीच्या जवळ स्पष्ट वक्ते असे लोक असत नाहीत, ज्याच्याजवळ खोटी स्तुती करणारे, हुजरेगिरी करणारे लोक असतात, तो व्यक्ती कधीही जिवंत राहत नाही आणि शहाणे लोक त्याच्याजवळ सुद्धा राहत नाहीत. बघा, लघुता कशाने येते? याचं कारण जर आपण ध्यानात घेतलं तर लहानपण, लघुता, नीचपणा कशाने येतो? तर कुसंगाने येतो. चांगले लोक संगतीमध्ये नसले की मनुष्य बिघडून जातो, त्याचा सर्वनाश होतो. विषाच्या संगाने मधुर पयजे ते बिघडते. सती वार स्त्रीच्या सदनी शिरता निंद्य ठरते. पहा की तू संगे ग्रहण गती भोगीत सविता. असत संगाने ये सहज कवणालाही लगोता. दासगणू महाराज वर्णन करतात, विषाच्या संगाने मधुर पयजे ते बिघडते. उत्तम कपिलेचं दूध आहे, कामधेनूचं दूध आहे, परंतु त्याच्यात विष मिसळलेलं आहे. उपयोग काय? ते निरर्थक आहे. सतीवार स्त्रीच्या सदनी शिरता निंद्य ठरते. एखादी पतिव्रता स्त्री कोणत्या
वारांगणेच्या वेशेच्या घरी जर गेली तर ती सुद्धा निंदेला पात्र होते. पहा की तू संगे ग्रहण गतिभोगीत सविता. एवढा प्रभावी सूर्यनारायण सगळ्या जगाला प्रकाशित करणारा, परंतु या सूर्यनारायणाला जेव्हा केतूची संगत घडते तेव्हा त्या सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं. असत संगाने ये सहज कवणाला ही लघुता. म्हणे नीचपण, अनर्थ, सर्वनाश कशामुळे होतो? म्हणे वाईट लोकांच्या संगतीने सर्वनाशाची वेळ येत असते. म्हणे तुझ्याही सर्वनाशाची वेळ जवळ आलेली आहे, कारण तू अत्यंत अभिमानी आहेस, स्वतःला मोठं समजणार आहेस, चांगल्या लोकांचं न ऐकणार आहेस. आणि म्हणून तुझा सुद्धा सर्वनाश जवळ आलेल्याचंच हे लक्षण आहे. उपभुक्तम यथा वास स्रजो वा मृदिता यथा एवं राज्यात परिभ्रष्ट समर्थोपी निरर्थकः. ज्याप्रमाणे नेसलेलं वस्त्र मलिन मानलं जातं परत न घालण्यासारखं. बघा, एका सुभाषितकाराने असं म्हणलेले की दुसऱ्याचं वस्त्र परिधान करणारा व्यक्ती इंद्र जरी असला तरी तुझा त्याला लघुता येते. म्हणून परवस्त्र, दुसऱ्याचं वस्त्र कधी घालू नये, दुसऱ्याच्या शय्येवर कधी झोपू नये. कारण शक्रस्यापि श्रियम हरेत. परवस्त्र, परशय्या आणि परस्त्री या तीन गोष्टी इंद्राचं सुद्धा ऐश्वर्य नष्ट करणाऱ्या आहेत. सामान्य माणसाचं काय? उपभुक्तम यथा वासः. बघा, त्या शूर्पणखेने किती शिकण्यासारखा उपदेश केलेला आहे रावणाला. तुझी राजा होण्याची लायकी नाही म्हणते ते. उपभुक्तम यथा वासः. जसं नेसलेलं वस्त्र, स्रजो वा मृदिता यथा, एकदा घातलेला हार, माला, पुष्पमाला, या दोन्ही गोष्टी जशा दुसऱ्याच्या उपयोगाला येऊ शकत नाहीत किंवा येता कामा नये, त्याचप्रमाणे कर्तव्यापासून भ्रष्ट झालेल्या राजाला सुद्धा लोकांनी आपल्यापासून दूर करावं. त्या वस्त्राला, वापरलेल्या वस्त्राला जसं दूर केलं जातं, वापरलेल्या पुष्पमालेला जसं दूर केलं जातं, तसं कर्तव्यापासून भ्रष्ट झालेल्या राजाला सुद्धा लोकांनी आपल्यापासून दूर केलं पाहिजे. त्याला पदापासून दूर केलं पाहिजे. त्वंतु रावण दुर्बुद्धी गुणैरेतेर्विवर्जितः यस्य ते विदितश्चारे रक्षसां सुमहान् वदः. अप्रमत्तश्चयो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः कृतज्ञो धर्मशीलस्य स राजा तिष्ठते चिरम. कोणतं राज्य समृद्धीला जातं? ज्या देशाचा राजा नेहमी सावध असतो, दक्ष असतो, प्रजेच्या हिताच्या कार्यामध्ये जो निरंतर रममाण असतो, जो व्यसनाधीन नसतो, जो ज्याने इंद्रियांना आपल्या अधीन केलेलं असतं, जो कृतज्ञ असतो म्हणजे दुसऱ्याचे उपकार न विसरणारा असा असतो,
जो स्वाभाविक धार्मिक असतो असा राजा चिरकाल संपत्ती उपभोगत असतो आणि त्याची शाश्वत कीर्ती ही निर्माण होत असते. परावमंता विशेष संगवान नदेशकाल प्रविभाग तत्ववित अयुक्त बुद्धिर गुणदोष निश्चये विपन्न राज्यो न चिरात विमत्ससे. मला आज एक खात्री झाली म्हणे, लवकरात लवकर तू विपत्तीमध्ये पडणार आहेस, संकटात पडणार आहेस, कारण तू दुसऱ्याचा अनादर करणार आहेस, तू विषयासक्त आहेस, देश कालाचं ज्ञान तुला नाही, परिस्थितीचं ज्ञान तुला नाही, आणि चांगले लोक तुझ्या संपर्कामध्ये नसल्यामुळे, वाईट लोक तुझ्या संपर्कामध्ये असल्यामुळे लवकरात लवकर तू संकटात आपत्तीत पडणार आहेस हा विश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला. राजा असायच्या लायकीचा तू नाहीस. अतिशय कठोरपणाने ती शूर्पणखा चिडून रावणाला बोलली. रावण म्हणाला, अगं एवढं चिडायला काय झालं? म्हणे, तुला काय झालं हे माहित नाही म्हणूनच तर मी चिडलेले आहे, कारण सगळ्या घडामोडी घडणाऱ्या तुला माहित पाहिजेत की नाही. सगळे आपले भाऊ बांधव मारले गेले, माझा अपमान झाला, सगळी घटना. शूर्पणखेने रावणाच्या समोर या सगळ्या घटनेचं वर्णन केलं. ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्या रामाचा, लक्ष्मणाचा, सीतेचा परिचय दिला. आता ती रावणाचीच बहीण, रावणाच्या स्वभावाची तिला नेमकी कल्पना होती, आणि म्हणून तिने मनोमन विचार केला की हा आहे लुच्चा, हा आहे दुष्ट, हा स्वार्थाशिवाय आपल्या सुद्धा उपयोगाला येणार नाही, विनाकारण हा आपल्याला सुद्धा मदत करणार नाही, आणि म्हणून आपल्याला ह्याच्याकडून आपल्या अपमानाचा जर बदला घ्यायचा असेल तर ह्याच्या मनामध्ये काहीतरी स्वार्थ बुद्धी आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि म्हणून स्त्रीच्या अमोघ सौंदर्याचं वर्णन रावणाच्या समोर केलं, आणि रावणाला म्हणते की ती सीता तुझी पत्नी म्हणून असलीच पाहिजे. म्हणे, मी रामाकडे आकर्षित झाले, परंतु त्याही पेक्षा म्हणे माझं तुझ्यावरती एवढं प्रेम की मी विचार केला की त्या सीतेला मी तुझ्याकडं आणीन, सीतेला तुला आणून देईन, आणि म्हणून सीतेला तुझ्याकडे आणण्याकरता म्हणून मी तिला उचलायला गेले, मी अपमानित झाले. म्हणे मारायला गेले नाही मी तिला, मी तुझ्याकडे तिला आणायला गेले होते. ती अतिशय देखणी आहे, सुंदर आहे, आणि तुझ्याकडे असलेल्या स्त्रियांमध्ये आणखीन एक भर त्या स्त्री सीतेची पडली पाहिजे. सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं, आणि सीतेचा लोभ रावणाच्या मनामध्ये निर्माण झाला. तर रावणाने विचार केला की सीतेच्या अपहरणाकरता आपल्याला मारीच्याची मदत घ्यावीच लागेल, आणि म्हणून आता तो परत रावण मारीच्याकडे निघालेला आहे. रथामध्ये बसून मारीच्याकडे निघाला. मारीच कुठे राहत होता? समुद्राच्या तीरावरती निबिड अशा घनदाट वृक्षांमध्ये, अरण्यामध्ये मारीचाचा आश्रम आहे.
समुद्राचं सगळं सौंदर्य पाहत पाहत तो निघालेला आहे. त्या मारीचाच्या आश्रमाकडे जात असताना वाटेमध्ये जी सगळी स्थानं आहेत त्या स्थानांच्या सौंदर्याचं वर्णन महर्षींनी केलेलं आहे. नाना पुष्प फलैर वृक्षैर अनुकीर्णम सहस्रशः शीतमंगलतोयाभिः पद्मिनीभिः समन्ततः विशालैराश्रमपदैर् वेदिर्मद्भिरलङ्कृतं कदल्यटविसंशोभं नारीकेलोपशोभितं सालैस्तालैस्तथा मालैश्च तरुभिश्च सुपुष्पितैः. जिथे त्या मारीचाचा आश्रम होता, समुद्राच्या काठावरती तो आश्रम होता. नारळांची झाडं होती, सुपाऱ्यांची झाडं होती. समुद्राचं अगदी स्वच्छ पाणी, समुद्राची अगदी सुकोमल अशी वालुका, शुक्तिका विविध वर्णानां वालुकाश्च मृदुलकणानां सा श्रेणी निबिड तरुणां तीरे तव शोभन्ते. समुद्रावरती या सगळ्या गोष्टी असतात. हे सगळं सृष्टी सौंदर्य पाहत पाहत रावण निबिड अशा समुद्राच्या काठावरती असलेल्या अरण्यामधल्या मारीचाच्या आश्रमामध्ये आला. रावणाला आलेलं पाहून मारीचाने परत पूर्वीप्रमाणे रावणाचं मारीचाने स्वागत केलं. अर्घ्यपाद्य उपचारांनी त्याचं पूजन केलं आणि येण्याचं प्रयोजन परत एकदा तो विचारू लागे. रावण म्हणतो, मी यापूर्वी ज्या करता तुझ्याकडे आलेलो होतो त्याच करता परत मी तुझ्याकडे आलेलो आहे. आपल्या भाऊ बांधवांचा रामाने वध केला म्हणे, पूर्वी फक्त मला भाऊ बांधवांच्या वधाची खबर कळालेली होती, आता मला माझ्या बहिणीच्या अपमानाची सुद्धा वार्ता कळालेली आहे. त्यामुळे ह्या अपमानाचा बदला, बांधवांच्या मृत्यूचा बदला घेणं माझं तुझं कर्तव्य आहे म्हणून. आणि त्याकरता तू मला सहाय्य करायचं आहे. तुझं सहाय्य मला कसं पाहिजे तर सौवर्णस्त्वं मृगो भूत्वा चित्रो रजत बिंदुभिः आश्रमे तस्य रामस्य सीतायाः प्रमुखे चर. तू सुवर्ण मृगाचं रूप घे, सोन्याच्या हरिणाचं रूप घे. त्या हरिणाचं रूप घेऊन रामाच्या आश्रमाच्या परिसरात तू संचार कर. सीतेचं लक्ष तुझ्याकडे वेध. सीतेच्या मनामध्ये तुझ्या स्वरूपाच्या विषयी लोभ भाव निर्माण कर. तुझ्याविषयी लोभ निर्माण कर. तुझ्या लोभापायी सीता रामाला तुझ्या मागं पाठवेल. रामाला घेऊन तू दूर जा. रामाच्या आवाजामध्ये लक्ष्मणाला हाक मार. म्हणजे रामाच्या चिंतेपायी रामाच्या मदतीला सीता लक्ष्मणाला पाठवेल. आणि मग राम लक्ष्मण आश्रमामध्ये नसताना मला सीतेला तिथून नेता येईल. आणि एकदा काही मी सीतेला नेलं की तू गुप्त हो, परत इथं ये आणि मग तुला काय करायचं ते कर. म्हणलंस तर मी तुला माझं अर्ध राज्य देतो म्हणे.
नाहीतर तुला तप करायचं असेल तर तप करत राहा. रावणाने मारीचाला परत एकदा सांगितलं आणि तो मारीच आता रामाला बोलतोय, रावणाला बोलतोय, म्हणे मी आधी तुला सांगितलं राजा, मी तुला परत एकदा तुला सांगतो, ज्यांनी असा तुला सल्ला दिलेला आहे ते तुझे मित्र नाही तर ते तुझे शत्रू आहेत. राजा, एक गोष्ट माझी तू लक्षात ठेव, सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. राजा, आपल्या तोंडावर आपली स्तुती करणारे लोक आपल्याला खूप भेटतील. खोटी स्तुती करणारे, तोंडावर आपल्याला चांगलं म्हणणारे लोक आपल्याला खूप भेटतील, परंतु आपल्या तोंडावर आपला दोष सांगणारे असे लोक क्वचित असतात. अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. अप्रिय असे बोलणारे सुद्धा हितैषी लोक दुर्लभ असतात आणि आपल्या हितैषी लोकांकडून शांतपणाने आपले दोष ऐकणारे सुद्धा लोक दुर्लभ असतात. तोंडावर कोणी कोणाला वाईट बोलत नाही आणि लोकांनी वाईट बोललेलं सुद्धा निमूटपणाने बहुतांशी कोणी सहन करत नाही. परंतु आपले लोक कोण, की जे आपल्या तोंडावर आपली निंदा करतात, आपल्याला बोलतात, ते आपले लोक असतात. जे आपल्या माग आपली निंदा करतात पर आपल्या समोर मात्र आपल्याला चांगलं बोलतात, गोड बोलतात, ते आपले लोक कधी असत नाही. अपि स्वस्ति भवेत् तात सर्वेषामपि राक्षसान् अपि रामो न संक्रुद्धः कुर्यान् लोकान् राक्षसान्. म्हणजे माझं तुला असं एक सांगणं आहे, रामाशी शत्रुता तू करू नकोस, कारण रामाशी शत्रुता जर तू केलीस तर ती तुझ्या सकट सगळ्या राक्षसांच्या नाशाला ती शत्रुता कारण होईल. अहो दुरंता बलवद विरोधिता असं वर्णन आहे. बलवानांशी केलेली शत्रुता कधीही सुखाची असत नाही. अपि ते जीवितांतायो नोत्पन्ना जनकात्मजा अपि सीता निमित्तंच न भवेत व्यसनम मत. माझं तर असं तुला सांगणं आहे, माझं म्हणणं आहे की तुझा सर्वनाश करण्याकरता म्हणून ती सीता निर्माण झालेली आहे. ती सीता म्हणजे तुझ्याकरता कालरात्री आहे आणि म्हणून त्या सीतेच्या लोभापायी रामाशी शत्रुता करून त्या कालरात्रीला स्वतःवरती तू ओढावून घेऊ नकोस. रावणाला तो सल्ला देतोय. अपित्वामीश्वरं प्राप्य कामवृत्तं निरंकुशं न विन्यशेत पुरी लंका त्वया सह सराक्षसा. नीतिशास्त्र असं सांगतं की जी गोष्ट आपल्या सुखाची आहे परंतु ती अनेकांना जर दुःख देणारी असेल तर त्या गोष्टीचा अवलंब शहाण्याने करू नये. दासगणू महाराजांनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे एके ठिकाणी. एकास सौख्यद परी सकलास जे का होईल दुःखद असे झणीकृत्य टाका. विष्ठेवरी बहुत प्रेम वराह ठेवी सांभाळणे म्हणू नका दुरती धरावी. बघा
डुकराला विष्ठा आवडते, ती त्याच्याकरता सुखाची असते, म्हणून ती सगळ्यांकरता सुखाची असते का? कोणी ती राखून ठेवतो का? सांभाळून ठेवतं का? तेव्हा एकाच्या सुखाला आणि सगळ्यांच्या दुःखाला कारणीभूत अशी गोष्ट माणसाने कधीच करू नये. आणि ही गोष्ट तर तुझ्याही सुखाची नाही, परिणामी तुझ्या दुःखाचीच आहे. त्वद्विदः कामवृत्तो हि दुःशीलः पापयंत्रितः पापमंत्रितः आत्मानं स्वजनं राष्ट्रं सराजा हंति दुर्मती. जो राजा दुराचारी असतो, स्वैर आचारी असतो, आपल्या मनाला येईल तसं वागणारा असतो, स्वतःला मोठा समजणारा असतो, हितैषी लोकांचं न ऐकणारा असतो, तो आपला घात करतोच करतो, आपल्या सोबत अनेकांचाही घात करत असतो. आता बघा, ज्यावेळेस रावणाने सीतेच्या अपहरणाकरता मारीचाची मदत मागितली, त्यावेळी रावणाने रामाच्या दोषांचं वर्णन केलं. रामाचे दोष सांगितले की तो अधार्मिक आहे, तो दुराचारी आहे, कारण विनाकारण त्याने माझ्या बहिणीचा अपमान केलेला आहे. तो संदर्भ ठेवून, मनामध्ये ठेवून तो मारीच म्हणतो की रामाच्या ठिकाणी दोष असणं शक्यच नाही. नच पित्रा परित्यक्तः, पित्याने त्याचा त्याग केलेला नाही, पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता तो बाहेर पडलेला आहे. जो आपल्या पित्याच्या वचनाला प्राधान्य देतो तो काही दुष्ट असतो का? तो लोभी नाही, तो दुराचारी नाही. रामो विग्रहवान धर्मः साधु सत्य पराक्रमः राजा सर्वस्य लोकस्य देवानामेव वासवः. धर्माचं मूर्तिमंत प्रतीक जर काय असेल तर तो राम आहे. जो दुसऱ्याच्या शब्दपूर्ती करता म्हणून झटत असतो तो वाईट कधीच असत नाही. जो दुसऱ्याच्या सुखाकरता झटत असतो त्याला अधार्मिक कधी म्हणता येत नाही. तेव्हा परत एकदा चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये जा, बिभीषणासारख्या लोकांचे सल्ले ऐक. तोंडावरती तुझ्याशी जे गोडगोड बोलतात त्यांच्या नादाला लागू नकोस. स्वतःचं आणि आपल्या कुळाचं रक्षण कर. अहंतु मन्ये तव न क्षमं रणे समागमं कोसल राजसूनुना इदं हि भूय शृणु वाक्यमुत्तमं क्षमंच युक्तं न निशाचराधिप. मी जे सांगतो आहे, मी जे बोलतो आहे, हे तुझ्या हिताचं मी सांगतो आहे. रामाची शत्रुता तुझ्या सुखाची, कल्याणाची नाही. अरे मी स्वानुभवातून सांगतोय. विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याकरता मी पूर्वी गेलो. यज्ञ रक्षणाकरता विश्वामित्रांनी रामाला आणलेलं होतं. रामाने एका बाणात मला समुद्रात फेकून दिलं. जी माझी दशा रामाने केली त्या दशेचा बदला घेण्याकरता म्हणून परत एकदा पंचवटीमध्ये तो राम असताना रामाच्या विषयी अपकार करण्याकरता म्हणून
मी गेलो. रामाने आपल्या बाणाने परत एकदा मला जखमी केलं म्हणून. आणि तेव्हापासून रामाच्या विषयी एवढी धास्ती माझ्या मनात भरलेली आहे. राममेव हि पश्यामि रहिते राक्षसेश्वर दृष्ट्वा स्वप्नगतम राम उद्भ्रमामि विचेतना. जाता येता उठता बसता खाता पिता सगळीकडे मला रामच दिसायला लागले. रकारादीन नामाने रामत्रस्तस्य रावण रत्नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे. सगळं सोडून या आश्रमामध्ये तपसाधना करण्यामध्ये मी माझा काळ व्यतीत करतोय. मनातून का? रामाला खात्री पटावी की मी सुधारलेलो आहे. आता मी धर्माने वागतोय. मी राक्षसांसारखा नृशंस राहिलेलो नाही. मी राक्षसांसारखा दुष्ट राहिलेलो नाही. हे रामाला पटवून देण्याकरता म्हणून तपश्चर्येचा ढोंग करतोय म्हणून, मनातून करत नाही. रामाचाच काय एवढा दरारा रामाचा माझ्या मनामध्ये भरलेला आहे की रामच काय र या अक्षराच्या सगळ्या गोष्टीच मी सोडून दिलेल्या आहेत. राजरत्न रमणी रथाधिकम, सगळं राज्य सोडून दिलं. रत्न म्हणजे दागदागिने सोडून दिले. रमणी म्हणजे स्त्रीचा त्याग केला आणि रथाचाही त्याग केला. सगळं सोडून, सगळं ऐश्वर्य सोडून केवळ मी आता सुधारलेलो आहे हे दाखवण्याकरता इथं येऊन बसले म्हणे, मनातून नाही. त्यामुळे रामाच्या नादाला लागू नकोस. सोहम ममापराधेन विनशेयम निशाचर कुरुयत्ते क्षमम तत्वम अहम त्वाम नानुयामिते. आणि म्हणून मी जे सांगतो आहे तो तुझ्या हिताचा आहे, कल्याणाचा आहे. सीतेच्या अपहरणाकरता माझ्याकडून तुला जी सहाय्याची अपेक्षा आहे, मी निश्चितपणाने तुला सांगतो की मी तुला कोणतंही सहाय्य करणार नाही. निक्षून मारीचाने रावणाला सांगितलं. रावणाने हे ऐकलं आणि तो मारीचाला म्हणतो, तुला काही मी विचारायला आलेलं नाही, तुला मी सांगायला आलोय. मगाचपासून मी पाहतोय मोठं प्रवचन तू माझ्या समोर केलंस. मी कसं वागायला पाहिजे याचा सल्ला मी तुला विचारला होता का? रावण म्हणतो, सल्ला केव्हा द्यावा? जेव्हा विचारला जाईल तेव्हा सल्ला द्यावा. दोषम गुणवा संपृष्ट त्वमवेयम वक्तुमर्हसि अपायम वा अपायम वा कार्यस्यास्य विनिश्चये. संपृष्टेन तो वक्तव्यम सचिवेन विपश्चिता उद्यतांजलिना राज्ञो य इच्छेद भूतिमात्मना. सचिवाने, मंत्र्याने राजाला सल्ला केव्हा द्यावा? जेव्हा सल्ला विचारला जाईल तेव्हा. जो मंत्री विनाकारण राजाला सल्ला देतो तो राजाच्या अनादराला प्राप्त होतो. राजाकडून त्याची उपेक्षा सुरू होते, राजाकडून त्याचं दुर्लक्ष सुरू होतं. वाक्यम अप्रतिकूलंतु मृदुपूर्वम शुभम हितम उपचारेण वक्तव्यो युक्तम च वसुधाधिपः. राजाच्या समोर त्याच्या अनुकूल, त्याच्या हिताचं आणि त्याला वाईट वाटणार नाही असंच बोललं पाहिजे. ज्याला राजाच्या रोषाला पात्र व्हायचं नाही त्याने. रावण म्हणतो,
राजा 5 जणांचं रूप असतो. अग्नेर इंद्रस्य सोमस्य यमस्य वरुणस्य च. अग्नी, इंद्र, चंद्र, यम आणि वरुण या 5 देवतेंचं प्रतीक राजा असतो. आणि या 5 जणांच्या ठिकाणी जी गुणवत्ता असते तीच गुणवत्ता राजाच्या जवळ सुद्धा असते. या 5 जणांचे 5 गुण सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला गुण आहे प्रताप, दुसरा गुण आहे पराक्रम, तिसरा गुण आहे सौम्य भाव, चौथा गुण आहे दंड आणि 5वा गुण आहे प्रसन्नता. अग्नीच्या ठिकाणी प्रभाव असतो. अग्नीचा प्रभाव विशेष असतो की नाही? अग्नीच्या ठिकाणी प्रभाव असतो. इंद्राच्या ठिकाणी पराक्रम असतो. चंद्राच्या ठिकाणी आल्हादकता असते. यमाच्या ठिकाणी दंड असतो. पाप करणाऱ्या व्यक्तीला शासन कोण करतो? महाभारताने वर्णन केले. गुरुराप्तवतां शास्ता राजा शास्ता दुरात्मनाम अतप्रच्छन्न पापानाम शास्ता वैवस्वतो यमः. गुरुराप्तवतां शास्ता, चूक करणाऱ्या विद्यार्थ्याला शासन गुरु करतो. राजा शास्ता दुरात्मनाम, अपराध करणाऱ्या व्यक्तीला शासन राजा करतो आणि पाप करणाऱ्या व्यक्तीला शासन यम करतो. यमाच्या ठिकाणी दंड असतो आणि वरुणाच्या ठिकाणी प्रसन्नता असते. परंतु बघा, रावण म्हणतो की त्या देवतेंच्या ठिकाणी तेवढाच गुण असतो, परंतु राजाच्या ठिकाणी मात्र 5ही गुण असतात. आणि म्हणून राजाला जास्त प्रसन्न ठेवलं पाहिजे, नाहीतर तो दंड करेल. तो प्रभावी असला पाहिजे, त्याने प्रभाव निर्माण केला पाहिजे, त्याने पराक्रम सिद्ध केला पाहिजे, दुसऱ्यांकरता तो आल्हादायक असला पाहिजे, दुसऱ्याकरता म्हणजे चूक करणाऱ्याला तो दंड देणारा असला पाहिजे आणि वरुणासारखा तो प्रसन्न असला पाहिजे. तो आल्हादायक होण्याकरता, आल्हाददायक होण्याकरता, आनंददायी होण्याकरता आणि तो प्रसन्न होण्याकरता, तो दंडशील न होण्याकरता त्याला प्रसन्न केलं पाहिजे आणि त्याला खुश ठेवण्याकरता त्याच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. तेव्हा मी तुला विचारायला आलेलो नाही, मी तुला सांगायला आलोय की तुला माझी मदत करावीच लागेल. मी तुझा राजा आहे, तू माझा मंत्री आहेस. मंत्र्याने राजाचं ऐकलं पाहिजे. असं आता मारीच्याने ते ऐकलं तर म्हणणं मी राजीनामा दिला म्हणाला. आता मी तुझा मंत्रीच राहिलो नाही तर मी कशाला तुझं ऐकू? कारण तुझी मदत माझ्या हिताची नाही ना. मी जर रामाच्या जवळ आता गेलो, राम मला आता काही मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी मदत केली पाहिजे असं जर तू आग्रहाने म्हणत असशील, सेवकाने मालकाचं ऐकलं पाहिजे, मी माझा राजीनामा दिला, आज तुझ्या सेवा कार्यातून मी मुक्त झालो, आज मी स्वतंत्र झालो, मी तुला मदत करणार नाही. आता हे ऐकलं आणि रावणाला राग आला आणि रावण म्हणतो, जर तू मला सहाय्य केलं नाही सर आत्ताच मी तुला मारीन. आता बघा, आता त्या मारीच्यानी मंथन केलं. तो म्हणाला, रामाला मदत करण्याकरता, रावणाला मदत करण्याकरता सुवर्ण मृगाचं रूप घेऊन
रामाच्या जवळ गेलो तर रामाकडून सुद्धा आपलं मरण निश्चित आहे, आणि जर नाही गेलो तर हा सुद्धा आपल्याला मारणारच. म्हणजे मरण आपलं आता पक्क आहे. मग रावणाकडून मरण्यापेक्षा रामाकडून मेलेलं काय वाईट. शृणु तत्कर्म साहाय्ये यत्कार्यं वचनान् मम सौवर्णस्त्वं त्वां हि मायामगं दृष्ट्वा कांचनं जात विस्मया आयनयेन ति क्षिप्रं मिति क्षिप्रं रामं वक्ष्यति मैथिले मां निहत्य तु रामो सा वचिरात् त्वां वदिष्यति अनेन कृतकृत्योऽस्मि प्रिये चाप्यरिणाहतः. म्हणजे या दुष्टाकडून मरण्यापेक्षा रामाकडून मेलेलं चांगलं असा विचार करून मारीचाने नाईलाजाने होकार दिला. सुवर्ण मृगाचं रूप घेऊन तो मारीच रावणाच्या आश्रमाच्या परिसरामध्ये आता संचार करू लागला. रामाच्या आश्रमाच्या परिसरामध्ये सीतेने पाहिलं. सीता रामाला म्हणते की काय सुंदर हरिण आहे, म्हणे असं कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि रामा हे मला मिळालं पाहिजे. जिवंत तर जिवंत, मेलं तर मेललं. जिवंत मिळालं म्हणजे आता वनवासाचे काहीच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही नसताना मी दोघंही कंटाळून जाते, म्हणे ह्याच्याकडून माझं मनोरंजन होईल. आणि आपला वनवास संपल्यानंतर आपण हे सगळ्यांना दाखवायला हरिण घेऊन जाऊ. त्यामुळे जिवंत मिळालं तरी चांगलं. आणि यदा कदाचित तुमच्याकडून जर ते मारलं गेलं तर या हरिणाचं कातडं, म्हणजे आधीच हरिणाचं कातडं श्रेष्ठ, त्यात सोन्याच्या हरिणाचं कातडं म्हणजे आणखीन. जेव्हा आपण राज्याभिषेकानंतर सिंहासनावरती आसीन होऊ तेव्हा ह्याच सोन्याच्या हरिणाच्या कातड्याच्या सिंहासनावर आपल्याला बसता येईल. त्यामुळे तुम्ही मला ते आणूनच द्या. हट्ट केला. लक्ष्मण म्हणतो, वहिनी असं कधी हरिण कधी असतं का? ही सगळी माया आहे. तो मारीच राक्षस आहे. रामाला तुमच्यापासून, मला तुमच्यापासून दूर करण्याचा तो प्रयत्न करतोय. म्हणे तुम्ही याला काही बळी पडू नका. लक्ष्मण परोपरीने सांगतोय, परंतु ती काही लक्षात घेत नाही. शेवटी राम म्हणतो की स्त्रीची मनोकामना पूर्ण करणं हा पतीचा धर्म आहे. म्हणे जर हा राक्षस असेल तर तो आज काही जिवंत राहत नाही, आणि जर खरोखर जर असेल तर सीतेच्या इच्छेप्रमाणे सगळं होईल. म्हणे हरकत काय. सीतेच्या रक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावरती सोपवून प्रभू रामचंद्र सुवर्ण मृगाच्या रूपामध्ये असलेल्या त्या मारीचाच्या माग निघालेले आहेत. रामाला घेऊन तो मारीच बराच दूर गेला. आणि रामाकडून मारीचाचा वेध झाला. बाण मारीचाला लागला, परंतु मृत्यू पावताना रामाच्या आवाजामध्ये सीतेला व लक्ष्मणाला उद्देशून त्याने हाक मारली. आणि ती हाक कानावरती रामाचे ते शब्द पडल्याबरोबर, रामाच्या आवाजातले ते शब्द पडल्याबरोबर सीता अतिशय व्याकुळ झाली. ती लक्ष्मणाला पाठवू इच्छित आहे. लक्ष्मण तयार नव्हता, म्हणून अतिशय क्रूर अशा शब्दांमध्ये लक्ष्मणाचा अनादर करून, लक्ष्मणाचा अपमान करून लक्ष्मणाला रामाच्या मागोमाग सीतेने जायलाच लावलं. आणि राम लक्ष्मण आश्रमामध्ये नसताना आता रावणाकडून सीतेचा अपहार कशा प्रकारे होतो
सीतेला घेऊन रावण कसा जातो, सीतेच्या विरहाने रामाची कशी स्थिती होते, सीतेचं संशोधन, सीतेचा शोध घेत सीतेला शोधत जात असताना ऋष्यमुख पर्वतावरती सुग्रीवाशी रामाची मैत्री कशी होते, मित्र कार्य करण्याकरता म्हणून वालीचा वध रामाकडून कशा प्रकारे होतो, सुग्रीवाला वालीच्या मृत्यूच्या पश्चात सगळं राज्य रामाकडून कसं प्राप्त होतं आणि सुग्रीवाकडून सीतेच्या संशोधनाचं कार्य कसं सुरू होतं, मारुतीराय सीतेच्या शोधाला कशी सुरुवात करतात, सगळे वानर सीतेचं संशोधन कसं सुरू करतात, सीतेचा शोध कसा सुरू करतात, हे सर्व कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे. उद्याच्या कथेमध्ये आपण ते श्रवण करू. आजची सेवा भगवंताच्या चरणी सविनय सादर समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ही प्रार्थना भगवत चरणी व्यक्त करून वाणीला पूर्ण विराम घेतो. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. श्रीराम जय राम.